नमस्कार श्रोते हो, आय केअर प्रस्तुत आशा एक्सेल सेंटरच्या माध्यमातून आशा संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागील एपिसोड्समध्ये तुम्ही पाहिलं की जीवन कौशल्य काय आहे, त्याचं महत्त्व काय काय आहे. त्याच्यानंतर जीवन कौशल्यांमध्येच आपण हेही पाहिलं की संवाद कौशल्य म्हणजे काय आणि त्याचं महत्त्वही आपण पाहिलं. आपल्या जीवनामध्ये त्याचं कसा उपयोग करून घेता येईल आणि आशा सेविकांसाठी किंवा इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ह्या कौशल्यांचा कसा उपयोग होत आहे आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावरती कमेंट्स द्यायला चालूही केलं आहे. तर आपण ह्याच पद्धतीने कमेंट करत राहा. आता या एपिसोडमध्ये आपण समुपदेशन कौशल्य याबाबतीत चर्चा करणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच आजही आपल्याबरोबर डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅडम आहेत. नमस्कार मॅम. जीवन कौशल्यांवरती त्यांनी मार्गदर्शन करून बऱ्याच जणांच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल घडवून आणला आहे. तुम्ही काम करत असताना समुपदेशन कौशल्य याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे कसे जाऊ शकता, तुम्ही कसं त्याला वापरू शकता, याचं महत्त्व आपण सखोलपणे जाणून घेणार आहोत. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की समुपदेशन कौशल्य म्हणजे नक्की काय. मॅम, समुपदेशन ही एक व्यावसायिक आणि सहयोगी प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये तो जो कोणी समुपदेशक असतो तो प्रशिक्षित असतो. याच्यासाठी खास त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं आणि असा हा समुपदेशक हा एखाद्या व्यक्तीला किंवा जोडप्यांना किंवा गटांना त्यांची जी काही वैयक्तिक आव्हानं डे टू डे लाईफमध्ये ज्यांना ती चॅलेंजेस जाणवत असतात किंवा त्यांच्या भावना आणि विचार असं शोधून स्वतःबद्दलची समज किंवा त्यांचं भावनिक कल्याण आणि निर्णय घ्यायला ते प्रोत्साहन देतात. आणि समुपदेशनाचं प्राथमिक उद्दिष्ट काय असतं तर त्या व्यक्तीला त्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी, त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांना सक्षम बनवणं हे प्रामुख्यानं समुपदेशनाचा मुख्य उद्देश असतो. समुपदेशन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या प्रक्रियेमध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधला जातो, जेणेकरून ती समुपदेशित जी व्यक्ती आहे, जी समुपदेशन घेत आहे, ती स्वतःच्या समस्यांना समजून घेऊन मग ती योग्य निर्णय घ्यायला तयार होते. मॅम, मला असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येक आशाचा किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात नक्कीच येत असेल की त्यांच्या आयुष्यात हे कितपत गरजेचं आहे, कसं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आशा सेविकांसाठी समुपदेशन कौशल्य आवश्यक असण्याची महत्त्वाची काही कारणं आहेत. तर ती कारणं मी तुम्हाला आता सांगते. आपल्या सगळ्यांना आशा सेविका काय काम करतात हे माहिती आहे. पहिलं म्हणजे त्या कुटुंबाबरोबर काम करतात. तर रुग्ण आणि कुटुंबाबरोबर काम करत असताना एक विश्वास निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग आशा सेविका अनेकदा अशा वेळी गरोदर माता असतील किंवा बालकांची काळजी घेणाऱ्या माता असतील किंवा किशोरवयीन मुली असतील आणि इतर समुदायातल्या लोकांशी संवाद साधत असतात. आणि मग अशा वेळी प्रभावी समुपदेशन जर त्या करू शकल्या तर त्यांचे रुग्ण आणि कुटुंबातल्या व्यक्तींवर सकारात्मक असा प्रभाव पडतो आणि मग त्यांच्यामध्ये एक वेगळा विश्वास निर्माण होतो आणि पुढचं काम करणं त्यांना सोपं जातं. त्याच्यानंतर पुढचं कारण असं आहे की बऱ्याचदा आरोग्यविषयक चुकीच्या समजुती दूर करणं हे पण एक चॅलेंजिंग काम तिला करावं लागतं. म्हणजे बऱ्याचदा ग्रामीण असो किंवा शहरी असो, अजूनही अनेक आपल्याला गैरसमज दिसतात लोकांमध्ये, जसं की लसीकरणाचे काही दुष्परिणाम होतात असं वाटत असतं किंवा कुपोषणाच्या बरोबरच्या चुकीच्या काही धारणा असतात किंवा कुटुंब नियोजनाबद्दल भीती असते लोकांच्या मध्ये. तर अशा वेळी समुपदेशनाद्वारे आशा सेविका हे गैरसमज दूर करू शकते आणि योग्य ती माहिती ते लोकांना देऊ शकतात. त्याच्यानंतरचं कारण असं आहे की मानसिक आणि भावनिक आधार देणं, त्या ज्या लोकांबरोबर काम करतात किंवा मातांबरोबर काम करतात अशा वेळी त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देणं ही फार मोठी गरज असते. कारण समजा उदाहरण द्यायचं झालं तर गरोदरपणामधले अनेक ताणतणाव त्या मातेवर असतात किंवा किशोरवयीन मुलींच्या समस्या असतात किंवा कौटुंबिक हिंसाचाराला बऱ्याचदा ती सामोरं जात असते. तर अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये मानसिक आधार देणं
हे समुपदेशन कौशल्यामुळे किंवा संवाद कौशल्य सुधारून अधिक चांगल्या प्रकारे आशा सेविका अशा वेळी मदत करू शकतात. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्तींना, त्या ज्यांच्याबरोबर काम करतायत त्या समुदायाला योग्य निर्णय घ्यायला मदत करणे, हे पण एक महत्त्वाचं काम ती पार पाडत असते. उदाहरणार्थ कुटुंब नियोजनाचे योग्य पर्याय निवडणे किंवा पोषणविषयक सवयी सुधारणे किंवा अगदी स्तनपानाविषयी निर्णय घेणे, याबाबत महिलांकडनं समुपदेशनामुळे खूप मदत होते असं निरीक्षण आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा, अडचणी आणि परिस्थिती समजून घेऊन योग्य पर्याय निवडण्यासाठी आशा वर्कर्स या मदत करू शकतात, जर त्यांच्याकडे छान समुपदेशन कौशल्य असतील तर. तसंच सकारात्मक वर्तन बदल जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आशाला अशी समुपदेशन कौशल्य खूप मदत करतात. कारण समुपदेशनामधून लोकांना दीर्घकालीन अशा आरोग्याच्या सवयी आपल्याला निर्माण करतात येतात. जसं की नियमित तुम्ही तपासणी केली पाहिजे किंवा आहारात पोषण मूल्यांची भर घातली पाहिजे किंवा स्वच्छता कशा पद्धतीची राखली पाहिजे, असं काही सकारात्मक वर्तन त्यांच्यात घडवून आणण्यासाठी सुद्धा या समुपदेशन कौशल्यांची त्यांना खूप मदत मिळते. आणि शेवटचा मुद्दा आपण बघूयात की कुटुंब आणि समाजाशी चांगला संवाद जर तुम्हाला प्रस्थापित करायचा असेल, म्हणजे बऱ्याचदा कसं असतं बघा, अनेकदा आरोग्याशी संबंधित निर्णय ही फक्त एकटी व्यक्ती काही करत नसते, तर संपूर्ण कुटुंबावर असा निर्णय अवलंबून असतो. आणि मग काय होतं, अशा वेळी जर आशाने थोडीशी तिची समुपदेशन कौशल्य वापरली आणि इतर सगळ्या कुटुंबातल्याच लोकांशी तिनं ही कौशल्य वापरून योग्य माहिती तिनं दिली किंवा ज्यामुळे आरोग्याच्या निर्णयामध्ये लोक सहकार्य करतील, असं जर आपल्याला करता आलं तर एकंदरीतच या समुपदेशन कौशल्यामुळे आशा त्यांना समुदायाशी आणि प्रभावीपणे संवाद साधण्याला किंवा गैरसमज दूर करण्याला आणि लोकांना अयोग्य आरोग्यविषयी निर्णय घ्यायला मदत करतात. त्यामुळे अशा पद्धतीनं प्रभावी समुपदेशन प्रशिक्षण जर आशांनी घेतलं तर कामाचा दर्जा आणि परिणामकारकता, मग अशी केतन दादा म्हटले तसं निश्चितचपणे वाढू शकतो असं मला वाटतं. पण मॅम, प्रत्येक आशाला असा एक प्रश्न पडणार की मी नक्की सुरुवात कशी करावी? कारण समुपदेशनाची कौशल्य वापरताना सुरुवातीचे काही मिनटं किंवा पहिलं सत्र म्हणूया, पहिली इंटरॅक्शन म्हणूया, ही खूप महत्त्वाची असते. कारण जर सुरुवात योग्य केली तर समोरची व्यक्ती ही आश्वस्त होते आपल्यामुळे आणि मग तो पुढचा जो काही संवाद आहे तो अतिशय प्रभावी आणि खुला होतो. आणि त्यामुळे काही टप्पे आपण बघूया जे तुम्हाला अशा संवादासाठी उपयुक्त ठरू शकतात. पहिलं म्हणजे मगाशीचा मुद्दा तो पुन्हा एकदा अधोरेखित करते की एक विश्वास आणि छान संवाद एकमेकात निर्माण होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे नम्र आणि मैत्रीपूर्ण संवाद ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ओळखीच्या व्यक्तीशी जर तुम्ही संवाद साधत असला, कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये त्या कुटुंबांशी तुमचा ऑलरेडी आधीपासून सुद्धा संपर्क असणार आहे, तर ओळखीच्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्ही नेहमीच्या पद्धतीनं नैसर्गिक संवाद साधू शकता. पण एखादी नवीन व्यक्ती, नवीन कुटुंबांशी जेव्हा तुम्ही काही संवाद सुरू करता आहात तेव्हा एक सौम्य असं स्मितहास्य जर असेल आपल्या चेहऱ्यावर तर त्याचा उपयोग होतो. एक फ्रेंडली रिलेशन किंवा विश्वास निर्माण करायला अशी बॉडी लँग्वेज खूप उपयोगी पडते. शारीरिक हालचाल किंवा मागच्या वेळी आपण संवाद कौशल्य बघताना देहबोलीबद्दल बघितलं होतं, बरोबर आहे. मग आय कॉन्टॅक्ट असेल किंवा हलकासा समोरचा बोलताना मान हलवून प्रतिसाद देणं असेल किंवा एक ओपन बॉडी लँग्वेज आपण ज्याला म्हणतो ते ठेवणं, हे आपल्याला अशा संवादामध्ये खूप उपयोगी पडतं. सुरुवातीला या बाबी कटाक्षानं आपण पाळणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्याची जाणीव आपल्याला असणं, ते लक्षात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती समजा चिंतेत, दुःखी असेल किंवा गोंधळलेली असेल तर अशा वेळी तुम्ही शांतपणे ऐकून तिला समजून घेणं सुरुवातीला हे फार महत्त्वाचं असतं. आणखीन एक मुद्दा इथं मला महत्त्वाचा वाटतो
ते म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधता तेव्हा तुमची ओळख देणं आणि हेतू स्पष्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आशा सेविका आहे आणि मी तुमच्याशी असं आरोग्याबद्दल थोड्या वेळासाठी बोलू शकते, अशा गोष्टी तुम्ही अतिशय स्पष्ट केल्या पाहिजेत. यानंतर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे संवाद साधत असता तेव्हा सुरुवातीला हे लक्षात ठेवायचं की सुरक्षित आणि अनौपचारिक वातावरण तुम्ही तयार करणं हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे समुपदेशनासाठी किंवा संवादासाठी योग्य ठिकाण निवडणं, म्हणजे शक्यतो शांत, खाजगी आणि दोघांना परस्परांना सोयीचं असं ते स्थान असलं पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीची, आत्ता मी म्हटलं तसं की तिची देहबोली समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे काय भाव आहेत, बोलण्याची पद्धत, याच्यावरनं एक साधारण आपल्याला समोरच्या व्यक्तीचा मूड कसा आहे, त्याच्या भावना कशा आहेत हे ओळखण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. समुपदेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये किंवा पहिल्या इंटरॅक्शनमध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही संवाद सुरू करता आहात तेव्हा तो संवाद चालू करण्यासाठी अगदी काही साधे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. जसं की तुम्हाला कशामुळे त्रास होतो आहे किंवा काही अडचणी आहेत का की ज्यावर तुम्ही माझ्याबरोबर बोलू इच्छिता, अशा पद्धतीचे तिला अगदी स्वस्थ करणारे, निवांत करणारे आणि मग ती खुलेपणानं आपल्याशी बोले अशा पद्धतीचे काही प्रश्न सुरुवातीला विचारणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला, जी आपण म्हणजे सक्रिय ऐकणं, ॲक्टिव्ह लर्निंगबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या. तर समोरची व्यक्ती जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा तिला मध्ये मध्ये अडवायचं नाही आहे किंवा मध्येच आपल्याला बऱ्याचदा वाटतं की लगेच आपण प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत असतो, मध्येच अडवत असतो. तर असं करणं अपेक्षित नाही आहे. तर ज्याला आपण तत् अनुभूती म्हणजे त्या प्रतिसादामध्ये तिला काय वाटतं आहे हे लक्षात घेऊन, मला समजतंय की ही गोष्ट तुमच्यासाठी कठीण असेल किंवा तुमच्या भावना अगदी स्वाभाविक आहेत, अशा पद्धतीची काही वाक्य काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक आपण वापरली तर हे खूप प्रक्रिया सोपी होऊन जाते असं मला वाटतं. पण समोरच्या व्यक्तीचे जे मनोबल आहे किंवा त्याचा जो विश्वास आहे तो आपल्याला कसा मिळवता येतो किंवा कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात की जेणेकरून आपल्याला हे सगळं त्यांच्याकडून काढून घेता येईल? समोरच्या व्यक्तीचं मनोबल वाढवण्यासाठी पहिलं म्हणजे एम्पथी, तद अनुभूती, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपला सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे एक अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड असं आपण म्हणतो, तो आपल्या बोलण्यातनं प्रतीत झाला पाहिजे. आणि त्यानंतर प्रेरणा आणि आधार, या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि ह्या जर 4 गोष्टी तुम्ही समुपदेशन करताना जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या तर समोरच्या व्यक्तीला मग आत्मविश्वास मिळतो आणि मग तो अधिक सकारात्मकतेनं जीवनाकडे पाहू लागेल किंवा तुमच्या आणि त्याच्यामध्ये एक छान पुढचा संवाद खुलेपणानं व्हायला तुम्हाला मदत मिळेल असं मला वाटतं. आशा जेव्हा समुपदेशन देत असते किंवा समोरच्याशी बोलत असते तेव्हा तिला असं जाणवत असेल की समोरची व्यक्ती थोडीशी बोलताना संकोच करत आहे किंवा ओपनली बोलत नाहीये, तर तिने नक्की काय करावं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकदा अशा पद्धतीनं समुपदेशन किंवा संवाद करत असताना काही लोक स्वतःच्या अडचणी उघडपणे सांगायला संकोचतात. कधी सामाजिक भीतीमुळं, तर कधी काही न्यूनगंड मनामध्ये असतात किंवा आत्मविश्वासाचा अभाव असतो. आणि मग अशा वेळी योग्य तंत्राचा जर आपण वापर केला बोलताना त्या आशा सेविकेनं किंवा आरोग्य कर्मचारी यांनी, तर मग समोरची व्यक्ती ही हळूहळू मोकळी होऊ शकते. तर अशी कुठली तंत्र आहेत? तर पहिलं म्हणजे मगाशी पण मी हा मुद्दा सांगितला होता की विश्वास निर्माण करणं समोरच्या मनामध्ये. पहिल्यांदा आपल्या नातं मजबूत करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला जेव्हा तुम्ही संवाद सुरू करताय तेव्हा ते जे काही बोलत असतील तेव्हा मी तुझ्या जागी असते तर मला पण कदाचित असंच वाटलं असतं
किंवा मी इथं फक्त ऐकण्यासाठी आहे, लगेच काही मी असा काही कोणता निकाल देण्यासाठी इथं आलेलं नाही आहे. तर त्यामुळे आपण आधी जाणून घेऊया आणि मग यातनं कसा मार्ग काढायचा ते ठरवूया. अशा पद्धतीचं जर आपण काही बोललो तर एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे मग त्यांना सुरक्षित असा संवाद जर तुम्ही चालू ठेवला, म्हणजे तुमच्या सांगण्यावरनंच आता आपण पुढे जाऊया किंवा तुम्ही काही सांगू इच्छित नसलात तरी काही हरकत नाहीये, असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा एक त्या नात्यामध्ये विश्वास निर्माण होतो. दुसरा म्हणजे आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची जी काही वैयक्तिक गोष्टी असतात त्याचा आपण सन्मान ठेवणं फार गरजेचं असतं. म्हणजे तुमची गोपनीयता जपली जाईल किंवा तुम्ही सांगितलेली माहिती कुठेही शेअर केली जाणार नाही, हे सुद्धा त्यांना नीट एकदा आपण सांगितलं पाहिजे, जेणेकरून हा संवाद अधिक चांगला पुढे मोकळ्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर संवाद कौशल्य जेव्हा आपण शिकलो होतो तेव्हा ॲक्टिव्ह लिसनिंगचा जो मुद्दा होता तो पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कधीही त्या समोरच्या व्यक्तीवर एखादा मुद्दा किंवा एखादी गोष्ट तुम्हाला त्यांनी सांगावी म्हणून दडपण आणत असाल तर ते योग्य होणार नाही. ते बोलतील याची वाट आपण पाहिली पाहिजे आणि मग मध्ये हां बरोबर आहे असं उद्गार द्या, जेणेकरून तुम्ही ॲक्टिव्हली त्यांचं ऐकता आहात हे त्यांच्या लक्षात येईल. ते जर बोलत नसतील तर अशा वेळी उगीचच आपण मध्ये काही बोलणं असं अपेक्षित नाहीये, तर त्या शांतपणे त्यांच्या सोबत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हे लक्षात ठेवा की कधी कधी शांतताही काही एक संवाद निर्माण करू शकत असते. त्याच्यानंतर तुमचं जे वातावरण आहे तिथलं एकंदरीतच ते मोकळं असण्याची फार गरज आहे. म्हणून स्थान निवडताना अशी जागा निवडा की जिथे तिला मोकळेपणानं बोलता येईल आणि इतर लोक असतील तर अशी जागा किंवा अशा ठिकाणी तुम्ही बोलणं हे उगाचच कधी कधी आपण सगळ्यांसमोर काहीतरी मोठ्यांदा बोलतो आणि मग तिला खूप त्या व्यक्तीला ऑकवर्ड फील होतं, तर असं वाटलं नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे घाई न करता त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना बोलू देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं हा संवाद जो आहे त्याच्यामध्ये योग्य प्रश्न विचारणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण संवाद पुढं न्यायचा असेल तर कधी कधी आपण चुकीचे प्रश्न विचारतो आणि मग तो संवाद तिथेच खुंटून जातो. तर कधी कधी तुम्ही डायरेक्ट त्या व्यक्तीला विचारलं, मग नेमकं काय तुम्हाला होतंय असं जर तुम्ही विचारलं तर ते थोडं त्यांना थेट वाटू शकतं आणि मग समोरचा अजून गप्प बसतो. तर अशा वेळी तुम्ही योग्य प्रश्न विचारणं हे फार महत्त्वाचं आहे. मग तुम्ही असं विचारू शकता की सध्या तुमच्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट तुम्हाला कुठली वाटते आहे, किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये असा काही भाग आहे का की जिथं तुम्हाला काही बदल करावा असं वाटतोय, किंवा काही जण वेळा आपण सगळेजण त्रासात असतो, बरोबर आहे की नाही, तुम्हाला असं नाही का वाटत? अशासारखे प्रश्न जेव्हा तुम्ही बोलता तिच्याशी त्या व्यक्तीशी तेव्हा तो संवाद पुढे जायला खूप मदत होते. म्हणजे एखादी व्यक्ती मग खुलत जाते आणि आपल्या मनातलं आपल्याशी बोलून जाते. त्याच पद्धतीनं त्यांच्या भावना योग्य ठिकाणी आहेत हे पण त्यांना जाणवून देणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ संवाद आपण बोलत असताना तुमचं म्हणणं मला समजू शकतंय किंवा ही खरी परिस्थिती खरंच कठीण आहे असं त्यांना जर तुम्ही एक दिलासा दिलात, किंवा बऱ्याच लोकांना अशा गोष्टी जाणवतात आणि त्यातून मार्ग निघू शकतो, अशा आश्वासक जर तुम्ही बोलला तर त्याचा खूप फायदा होतो. आणि अशा वेळी तुम्ही एखाद्या लहानशा संवादानं, ज्या अगदी कॉमन गोष्टी आहे, म्हणजे सरळ समस्येबद्दल न बोलता सामान्य विषयांबद्दल तुम्ही बोलू शकता. जसं की आजचा दिवस कसा होता, तुमच्या गावात काय विशेष एखादा उत्सव झाला असेल तर तुम्ही गेला होतात का, किंवा हवामान कसं आहे, असं जनरली तुम्ही काही सामान्य विषयावर आधी बोलू शकता आणि मग पुढे जाऊ शकता आणि मग हळूहळू त्यांच्या जीवनशैलीकडं तुम्ही येऊ शकता आणि मग त्यातून त्या संवादातून त्यांची समस्या शोधायला तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल. आणखीन एक जेव्हा खुला संवाद आपल्याला पुढे न्यायचा असेल तेव्हा तुम्ही स्वतःचे सुद्धा काही अनुभव तिथं शेअर करू शकता.
म्हणजे कधी कधी बरेच लोक स्वतःबद्दल काही बोलायचं असेल तर ते बोलायला घाबरतात, बरोबर आहे. पण जर अशा वेळी तुम्ही तुमचा संवाद एखादा अनुभव शेअर करता, तेव्हा त्यांना मोकळं वाटू शकतं की अरे, समुपदेशकाला सुद्धा आपल्यासारखंच काहीतरी होतं आहे. हे जेव्हा त्याला लक्षात येतं तेव्हा मग त्याला सुद्धा तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो, मोकळं वाटू लागतं आणि मग ते पुढे तुम्हाला बोलायला लागतील असं लक्षात येतं. आणि मागच्या वेळी बघितलं संवाद कौशल्यामध्ये देहबोली हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे तुमचा एकंदरीतच नॉन व्हर्बल कम्युनिकेशनला इथे खूप महत्त्व आहे. तुमचा आवाज मृदू असणं किंवा तणाव निर्माण करणारी शरीर भाषा टाळणं, एक मंद स्मित म्हणजे एक ॲक्सेप्टिंग अशी बॉडी लँग्वेज असणं, आय कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा समोरची व्यक्ती बोलताना टाळत असेल तर त्यांच्यावर जास्त दडपण न आणतं आणि त्यानंतर योग्य पॉजचा उपयोग करणं, म्हणजे तो एक शांत समय घेणं दोन व्यक्तींचा संवाद चालू असताना. कारण कधी कधी लोकांना बोलायचं असतं पण ते गप्प राहतात कारण पटकन त्यांना शब्द सापडत नाही. तर त्यांना थोडासा पुरेसा वेळ दिला पाहिजे, त्यांना रिफ्लेक्ट करू द्या. बोलत नसेल तर आपणही त्यांच्यासोबत थोडंसं शांत जर बसला तर त्याचा निश्चित फायदा होतो. अशा प्रकारे जर कोणी अडचणी सांगायला संकोच करत असतील तर त्यांना दडपण न आणता सहानुभूती, शांतता आणि योग्य संवादाच्या मदतीनं ती मोकळी होतात असं मला वाटतं. पण बऱ्याच वेळा असं होतं मॅडम की आपल्याकडं वेळ कमी असतो, पण समोरच्या गोष्टी एकदम पटकन कशा काढून घेता येतील, त्यांचं मन लवकर कसं मोकळं करता येईल आणि आपल्याला समस्या त्यांच्या कशा जाणून घेता येईल, हे कसं थोडंसं कौशल्य वाढवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. समस्येच्या गाभ्यापर्यंत लवकर पोचायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट प्रश्न विचारणे, सोपे, स्पष्ट आणि योग्य प्रश्न विचारणं हे फार महत्त्वाचं ठरतं. आता स्मार्ट प्रश्न म्हणजे काय हे तुम्ही लगेच विचाराल मला. तर आपण असं बघूया, स्मार्टमधला जो एस आहे तो स्पेसिफिकसाठी आहे, म्हणजे नेमकी समस्या, तुम्हाला सध्या सगळ्यात मोठी अडचण कुठली वाटते हा प्रश्न त्यांना विचारणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण असा प्रश्न विचारायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्या अडचणीचा प्रभाव किती मोठा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे मेजरेबल कसं करणार. म्हणून ही समस्या किती दिवसांपासून चालू आहे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ए म्हणजे ॲक्शन ओरिएंटेड, म्हणजे आता आपल्याला नेमकी समस्या कळली आहे, ती किती दिवसांपासून आहे हे आता आपल्याला कळलेलं आहे. आता ॲक्शन ओरिएंटेड म्हणजे उपाय आपल्याला शोधायचे आहेत. मग त्यांना आधी आपल्याला विचारावं लागेल की त्यांनी आत्तापर्यंत यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत, कारण त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे म्हणून कुठेतरी आपण त्यांना मदत करतो आहोत. तर त्यामुळे ॲक्शन ओरिएंटेशनमध्ये त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि नंतर महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळवायची आहे, त्याच्यासाठी तो स्मार्टमधला आर जो आहे, रिलेव्हंट, महत्त्वाची माहिती मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. यामुळं तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो आहे हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला आता वेळेबद्दल बोलतोय तर वेळेचं भान ठेवून टाईम बाउंड असं आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपण 5 मिनिटात यावर एक विचार करूया आणि एक उपाय शोधूया. अशा पद्धतीनं हे स्मार्टचं तंत्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचा उपयोग करून आपण लवकर माहिती आपण कमी वेळात प्रभावी समुपदेशन करू शकतो. आणि त्याच्यानंतर प्रश्नांमध्ये 5 व्हाय म्हणजे का ह्याचं तंत्र वापरणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला मूळ समस्या पटकन शोधण्यासाठी उपाय होऊ शकतो. ही पद्धत म्हणजे काय तर 5 वेळा आपण त्या समोरच्या व्यक्तीला का असा प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यातून आपल्याला तिची समस्या जाणून घ्यायची आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुम्हाला असं म्हणाली की माझ्या मुलाला अभ्यासात रस नाहीये, मग तुम्ही म्हणाल का रस नाही आहे, मग ती कदाचित म्हणेल तुम्हाला की कारण तो शाळेत जायला कंटाळा करतो. मग तुम्ही पुन्हा विचारा त्यांना की का शाळेत जायला कंटाळा करतो. त्याच्यानंतर तुम्हाला का असं वाटतं
मग त्या म्हणतील की कारण तो शिकताना घाबरायला होतो त्याला. मग परत तुम्ही त्याला विचारू शकता की तो का घाबरतो. तर मग ते सांगतील कदाचित तुम्हाला की कारण त्या मुलाला आधीचे धडे नीट समजलेले नाहीयेत. मग पुन्हा शेवटी त्याला विचारा की का त्याला धडे नीट समजले नसावेत. मग कारण ती म्हणेल की त्याला वेगळ्या पद्धतीनं शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मूळ समस्या ही शाळेत जायचा कंटाळा असं नसून शिकवण्याची योग्य किंवा शिकण्याची योग्य पद्धत नसणे, म्हणजे शिकण्याची योग्य पद्धत नसणे म्हणजे त्या मुलाला सुटेबल नसणे आणि त्यामुळे शिकवण्याच्या पद्धतीत कदाचित वेगळी काहीतरी पद्धत वापरायला हवी आहे असं आपल्याला 1-2-3 मिनिटातच कदाचित लक्षात येईल. म्हणून योग्य प्रश्न म्हणजे स्मार्ट आणि व्हायचं तंत्र हे जर आपण अवगत केलं तर कमी वेळात प्रभावी समुपदेशन आपण करू शकतो. मॅम, बऱ्याच वेळा असं होत असतं की समोरच्याची मी समुपदेशन करत असताना मी काही ना काहीतरी चुका करत असतो. मग त्या कुठल्या चुका आहेत की जे मी टाळल्या पाहिजे? बरोबर, कारण बऱ्याचदा समुपदेशन करताना काही चुका झाल्या तर संवाद आपला परिणामकारक होत नाही आणि मग समोरच्या व्यक्तीला जी अपेक्षित अशी मदत असते तशी योग्य मदत मिळत नाही. त्यामुळे अशा चुका ह्या टाळूनच अशा सेविका किंवा समुपदेशक हे प्रभावीपणे मदत करू शकतात. तर पहिली जी गोष्ट आहे जी टाळायला पाहिजे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जम्पिंग टू द कन्क्ल्युजन म्हणजेच काय तर आधीच निष्कर्ष काढण्याची फार घाई असते. म्हणजे एखादी व्यक्ती अजून आपल्याला समस्या सांगण्याआधीच त्याला उपाय आपण सुचवून देतो किंवा असं होतं कारण तुम्ही स्वतः चुकीचे विचार करता असं काहीतरी आपण पटकन बोलून जातो. तर अशी चूक आपण टाळली पाहिजे. तर अशा वेळी पहिल्यांदा संपूर्ण गोष्ट नीट ऐकायची आहे. त्या व्यक्तीचे शब्द आणि भावना या दोन्ही गोष्टी आपण ऐकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग योग्य प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणं. म्हणजे हे मला खरंच खूप अवघड वाटलं, तुम्हाला नेमकं काय जाणवतं याच्याबद्दल हे आपण सांगणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी एक समुपदेशकाच्या भूमिकेत असलो आपण की आपल्याला बऱ्याचदा सतत सल्ले देण्याची फार सवय असते, गिव्हिंग टू मच ॲडवाईस. तर हे आपण टाळलं पाहिजे कारण प्रत्येक समस्येवर तुम्ही लगेच त्वरित उपाय सांगणं किंवा तुम्ही हे करा ते करा हे सोपं आहे असं म्हणणं तिथं अपेक्षित नाही आहे. तर पुढच्या व्यक्तीला आधी व्यक्त होऊ देणं आणि मग त्यांनाच आधी विचारणं की तुमच्या मते काय उपाय असू शकतात असं जर विचारलं आणि मग त्यानंतर तुम्ही असं म्हणालात की तुमच्या परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये हे उपाय मला उपयुक्त वाटतात अशा पद्धतीनं जर तुम्ही योग्य प्रतिसाद दिला तर मग तो संवाद अधिक पुढे जातो. त्याच्यानंतर बऱ्याचदा ही चूक होते की आपण त्या व्यक्तीच्या भावनांकडं दुर्लक्ष करतो. इग्नोरिंग इमोशन ह्यासारखी मोठी चूक नाही. फक्त समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित न करता त्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं आणि विशेषतः आता अशा सेविका या महिलांबरोबर काम करत असतात. तर महिलांबरोबर बोलताना भावनांवर काम करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य प्रतिसाद देणं हे गरजेचं आहे. तसंच बऱ्याचदा आपल्यालाच बोलण्याची गडबड असते. त्यामुळे मध्येच एखाद्या व्यक्तीला अडवणं किंवा कमी ऐकणं अशा चुका आपल्याकडून होऊन जातात. तर अशा वेळी त्यांच्या बोलण्याच्या मध्येच आपण बोलणं किंवा स्वतःचेच अनुभव सांगत राहणं, हो मलाही असं झालं होतं मग मी असं केलं, असं मध्ये मध्ये बोलणं तुम्ही अपेक्षित नाही आहे. मग त्याला असं वाटतं की ह्या स्वतःला फार शहाण्या समजत आहेत आणि त्यांना हे अगदी सोपं वाटतं आहे, पण माझ्या बाबतीत तो प्रश्न कदाचित खूप मोठा आहे. मग तो कुठेतरी विश्वास थोडासा त्यांचा दुणावतो आणि मग पुढचा संवाद चांगला होत नाही. त्यामुळे हे खूप लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण जजमेंटल होतो किंवा ब्लेम करायची आपल्याला म्हणजे अननेसेसरी एखाद्याला दोष देणं किंवा काहीतरी नावं ठेवणं असं आपण करत असतो. तर तुम्ही असं केलं असतं तर बरं झालं असतं किंवा तुम्ही आधीच सावध राहायला पाहिजे होतं असं काहीतरी त्यांना आपण सल्ले देत असतो. तर असं जजमेंटल किंवा ब्लेमिंग ह्या दोन्हीही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर कधी कधी आपण उगीचच घाई करतो, अनावश्यक घाई, रशिंग टू द प्रोसेस असं घडतं.
चला पटपट हे करा, तुम्ही आता चालू करा आणि हा बदल करा असं म्हणतो. तर असा बदल करणं किंवा हे इतक्या वेगात करणं हे त्या व्यक्तीला त्यावेळी शक्य नसतं. तर त्याच्यासाठी शांतपणे संवाद करून त्यांना वेळ देऊन घाई न करता संपूर्ण माहिती मिळवणं आणि मग असं म्हणणं की थोडा वेळ देऊन शांतपणे आपण विचार करूया असं बोललं तर मग ती व्यक्ती जास्त तुमच्याशी चांगला संवाद साधण्याची शक्यता असते. प्लस अशा प्रोसेसमध्ये बऱ्याचदा समुपदेशक लोक किंवा संवादक लोक हे अवास्तव आश्वासनं देत असतात की जसं काही ते ईश्वरच आहेत आणि त्यांच्या सानिध्यात ती व्यक्ती आली आहे म्हणजे आता त्याचे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत. तर हे अतिशय चूक आहे. अशा पद्धतीची गिव्हिंग फॉल्स रिअश्युरन्सेस हे टाळलं पाहिजे. तर अशा वेळी प्रामाणिकपणे त्या प्रोसेसमधल्या अडचणी काय आहेत हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि योग्य तो वेळेची पण त्यांना कल्पना द्यायला पाहिजे. कारण अशी काही ती जादूची कांडी नाही आहे समुपदेशनाची प्रोसेस किंवा संवादाची प्रोसेस की लगेच अशा वर्करच्या संपर्कात आले आणि प्रॉब्लेम सुटला असं होणार नाही आहे. किंवा शासन तुम्हाला हे देईल ते देईल असं पण कधी कधी आपण अश्युरन्सेस देत असतो. तर हे असे फॉल्स रिअश्युरन्सेस आपण टाळलं पाहिजे आणि त्यांना समजावून सांगायला पाहिजे की ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागू शकतो पण आपण त्याच्यावर एकत्रपणे काम करूया आणि खूप शक्यता आहे की या अडचणीवर आपण दोघी मिळून मात करूया. किंबहुना ते तुम्हीच करणार आहात पण माझ्या बरोबर आपण एकत्रितपणे विचार केला तर कदाचित ही जी सगळी प्रक्रिया आहे ती सोपी होण्याची शक्यता आहे. हे पण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्या मताचा कधी कधी आपण खूप अतिरेक करतो कारण आपल्या काहीतरी बिलीफ सिस्टीम असते आणि आपल्याला असं वाटतं की तसंच असणार आहे म्हणजे इम्पोजिंग पर्सनल बिलीफ्स असं आपण करता कामा नये. तर त्यांच्या विचारांचा सन्मान आपण ठेवला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या परीनं विचार करायला उद्युक्त करायला पाहिजे आणि उलट त्यांना विचारायला पाहिजे की मला असं वाटतंय पण तुमच्या मते काय योग्य ठरेल असं जर तुम्ही म्हणालात तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये समुपदेशनाच्या किंवा संवादाच्या प्रोसेसमध्ये गुप्तता पाळणे हे फार महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा ही चूक आपल्याकडनं सगळ्यांकडनं केली जाते. नॉट मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियलिटी. बऱ्याचदा ती काय म्हटली आणि मग मी कसं काहीतरी त्याच्यावर सोल्युशन दिलं असं आपल्याला मोठेपणा सांगण्याची खूप सवय असते. तर अशा पद्धतीनं जर आपण ती गुप्तता तोडत असू तर पुढच्या वेळी ती व्यक्ती 10 वेळा विचार करेन आपल्याशी बोलताना. तर त्यामुळे हे टाळलं पाहिजे आणि आत्तासारख्या सगळ्या चुका जेव्हा टाळून आपण म्हणजे एकतर परत मी एकदा ब्रीफली सगळ्या चुका सांगते. एक म्हणजे निष्कर्ष काढण्याची घाई करायची नाही आहे. सतत सल्ले देण्याच्या ऐवजी ऐकायचं आहे. समोरच्याच्या भावनांचा आदर करायचा आहे. मध्येच न तोडता समोरच्याचं पूर्ण ऐकायचं आहे. दोष न देता तद अनुभूती म्हणजे एम्पथीनं ऐकायचं आहे. समुपदेशनाला वेळ द्यायचा आहे आणि खोट्या आश्वासनाची खैरात न करता स्वतःच्या मतांचा अतिरेक न करता गोपनीयता पाळून लक्ष विचलित न करता छान संवाद साधला तर एक मोकळा आणि आश्वासक संवाद होऊन अडचणींवर मार्ग करणं सोपं होतं. म्हणजे थोडक्यातच कोणी असं म्हणायचं नाही की माझ्या पोटात काही राहत नाही. बरोबर. खरं तर हा चेष्टेचा भाग होता पण जेव्हा आपण समुपदेशन कौशल्य आपण समोरच्या बरोबर साधत असतो त्यावेळेस गोपनीयता पाळणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर स्मिता मॅम तुम्ही खूप सखोल अशी माहिती आज आम्हाला दिलेली आहेत. आमच्या श्रोते याचा नक्कीच त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा अनुभव घेतील. ते वापरतील कौशल्य आणि आपल्याला कमेंट्समध्येही सांगतील. सांगणार ना?